नमस्कार, मी तन्वी फनाडे, ठाणे जीवनदीप वार्ता यामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपल्यासोबत जीवनदीप कट्टा या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे निसर्गरक्षक व सर्परक्षक प्रवीण भालेराव सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. चला वळूया आपल्या प्रश्नावलीकडे. नमस्कार सर, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. सर्पमित्र बनायची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली, तसेच सर्पमित्र म्हणून तुमची सुरुवात कशी झाली? नमस्कार, माझं नाव प्राध्यापक प्रवीण भालेराव. थोडं इंट्रोडक्शन करताना सांगायला आवडेल मला की लहानपणापासून थोडासा स्वभाव विचित्र होता. म्हणजे लोक रस्त्यातनं चालायचे आणि आम्ही जंगलातनं चालायचो. त्यामुळे लहानपणी खूप मार पण खाल्लेला होता आणि लहानपणापासून आवड होती की निसर्गामध्ये जे काही दिसेल, मग ते फुलपाखरू असो, सुतेरी असो, काही असेल, मग त्यांना पकडायचं आणि स्वतःच्या अंगणात आणून सोडायचं, कारण की ते आमच्या अंगणात दिसले पाहिजे. आणि याच प्रवासामधनं आम्ही गावामध्ये कधी कोकिळा असेल, कधी कुठे सरडे असतील, कासव असतील, सगळे आणायचे आणि घरामध्ये आणून सोडायचे. कारण की निसर्गाची एक लहानपणापासून आवड होती. आणि सांगायला आवडेल मला की निसर्गामध्ये सगळ्यात जास्त जर का मी कुठल्याही प्राण्याला घाबरत होतो, तर ते वाघासिंहापेक्षा जास्त साप होते. सापांना सगळ्यात जास्त भीती होती माझी, कारण की त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. आणि गोष्ट असेल 2018ची. आमच्या गावात पहिल्यांदा सर्पमित्र आले होते आणि त्यांनी एक साप पकडला होता. त्यानंतर आम्हाला माहिती झालं की साप पकडण्यासारखी पण एक संकल्पना असते आणि कदाचित आता 2025 आहे आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही की ही संकल्पना अजूनही आहे. त्यावेळेस आमच्या मनामध्ये कुतूहल होती की प्राण्यांच्या बद्दल आवड आहे, तर आपण पण साप पकडायला पाहिजेत. आणि त्या मागोमाग असं व्हायला लागलं की सर्पमित्रांचे हाल मला आता माहिती आहेत की काय काय असतायत. बऱ्याचदा आम्ही त्यांना कॉल करायचो, पण त्यांना यायला जमत नसायचं. आणि मग आमच्या समोरच लोक साप मारत होते. मग कुठेतरी वाटायला लागलं की आपण स्वतः या फील्डमध्ये उतरायला पाहिजे. आणि मग हा प्रवास सुरू झाला की आम्ही साप पकडू. आणि मग तिथनं पहिल्या रेस्क्यूला सुरुवात झाली होती. मला वाटतं इथले बरेच विद्यार्थी असतील गावाकडचे, ज्यांनी नानेट्या सापाला पकडला असेल. आणि आमची सुरुवात ही तिथनच झाली होती. लोकांमध्ये सर्पाविषयी असलेली गैरसमजाबद्दल तुमचे काय मत आहे? साप पहिल्यापासून खूप गैरसमज असलेला भाग याच्यामुळे झालाय की कम्युनिकेशन गॅप हा सगळ्यांना माहिती असेल. लोक समजवायला बघत होते वेगळे आणि एका पिढीनंतर तो अर्थ बदलून झाला वेगळा. म्हणजे आता मी जर का तुम्हाला सांगायला घेतलं, तर तुम्ही कधीतरी ऐकलं असेल की मांजर जर का समोरून गेली तर आपल्याला रस्ता ओलांडायचा नसते. आता हे सगळ्यांनी ऐकलं असेल, पण याच्या मागचं कारण काय? तर इथे आपल्या लोकांना असं सांगायचं होतं की त्या काळामध्ये मांजर म्हणजे वाघ किंवा बिबट्या. आणि जर का वाघ आणि बिबट्या तुमच्या समोरून जातोय आणि जर का तुम्ही तो रस्ता क्रॉस करतायत, तर त्यांची शिकारी वृत्ती अशी असते की त्यांना पाठ दिसली का ते वार करतात. मग आपल्याला अशा वेळेस रस्ता क्रॉस करायचा नसते की ती मांजर म्हणजे तो वाघ किंवा बिबट्या आपल्यावरती मागून हल्ला करू शकतो. मग लोकांकडे येता येता ती मांजर झाली आपली घरची मांजर. मग ती जरी दिसली तरी आपण रस्ता क्रॉस करताना तिला पाहिलं तर थांबून राहायचं. तर असे गैरसमज तयार झाले. असंच सांगताना लोक सांगत होती की सापांना धक्का द्यायचा नाही, नाहीतर ते मागे येतील. कदाचित त्यांना वेगळं सांगायचं होतं, एका पिढीनंतर तो अर्थ बदलून. त्यांना कदाचित सांगायचं होतं की रुपये झाडावरनं पडली होती, कोणीतरी लावलं की ती डोक्यावरती उडी मारून डोकं फोडते. तर असेच कम्युनिकेशन गॅपमुळे आता असं झालंय की साप मुळात होते वेगळे आणि आता लोकांच्या समोर आलेत वेगळे. आणि यामुळे भीतीचं वातावरण जास्त आहे, जे आपल्याला कमी करायचं. तुम्ही आतापर्यंत किती साप पकडले आहेत आणि सुरक्षित ठिकाणी सोडले आहेत? तसेच साप पकडल्यानंतर किंवा वाचवताना तुम्हाला कोणता जीव घेणा प्रसंग ओलांडावा लागला आहे का? साप पकडलेत पेक्षा साप किती वाचवलेत हा प्रश्न द्यायला मला जास्त आवडेल. कारण कायद्यानुसार, कायद्याच्या चौकटीनुसार साप पकडणे गुन्हा आहे. जर का आपण बोलायचं घेतलं आपल्या कॉलेजच्या बाबतीत, तर 2004 मध्ये आपला हा कॉलेज स्थापन झालेला आहे. आता जर का या कॉलेजमध्ये एखादा साप निघतोय, तर नियमाने तो साप इथे निघलेला नाहीये. आपण 2004 मध्ये इथे आलेलो आहे. ही जागा त्या सापांचीच होती. आपण त्याच्यावरती अधिकार गाजवलेले. मग असं प्रत्येक ठिकाणी आहे. कुठल्याही ठिकाणावरती जर का साप निघतोय, तर तो साप तिथे आलेला नाहीये, आपण तिथे आलेलो. मग नियमानुसार तो साप पकडणं कायद्याच्या चौकटीमध्ये गुन्हा आहे. मग आपण काय करू शकतो की फक्त एखादा साप जर का या ठिकाणी येतोय, त्याच्यापासून माणसाला धोका आहे, तर त्याला आपण सुरक्षितरित्या इथनं बाहेर काढू शकतो. पकडणं सोडणं हा नियमांमध्ये बसत नाही. जर का वाचवण्याचं झालं, तर आतापर्यंत मी आणि माझ्या नशिबाने आतापर्यंत जोडलेले 200हून अधिक कोऑर्डिनेटर असतील. यांच्या मदतीने आतापर्यंत 20,000हून अधिक सापांना आपण वाचवलेलं आहे. आणि सध्या जरी मी तुमच्याशी इथे बोलत असेल, तर माझी 200 लोक कामं करतायत, ज्याच्यामुळे कळत न कळत लोक सापांना वाचवतायत. कोणतीही कला व्यक्ती जन्मापासून शिकत नाहीये. शिकताना थोड्याशा चुका होतातच. आणि याच्यामध्ये मला प्रसंग सांगायला आवडेल, जो कदाचित कोणालाही माहिती नसेल.
सुरुवात होती माझ्या लाईफ मधल्या रेस्क्यू मधली. मला ज्यांनी शिकवलं ते मला सांगायचं की रेस्क्यू कॉलवर तुम्ही जायचं, मला फोटो पाठवायचे, मी तुम्हाला सांगेल साप विषारी आहे की बिनविषारी. जर का बिनविषारी साप असेल तर तुम्हाला पकडायचंय, विषारी असेल तर मी स्वतः येईन. अशाच एका कॉलवरती गेल्यानंतर समर होता, उन्हाळ्याचे दिवस, आणि या सीझन मध्ये कोबरा सापाचा मीटिंग सीझन असतो. मी मुरबाडवरनं खांडपे या गावामध्ये रेस्क्यूला गेलो होतो आणि लोकेशन वरती गेल्यानंतर कळालं की तिथे 2 कोबरा होते आणि माझ्या लाईफ मधला हा पहिला कोबरा होता रेस्क्यूचा. मी स्वतः खूप घाबरलेलो होतो. कदाचित माझी बीपी खूप हाय झाली होती. यावेळेस झालं असं की मी लोकेशनवरनं जे माझे गुरु आहेत त्यांना 30 ते 40 कॉल लावले होते आणि ते कुठल्या प्रॉब्लेम मध्ये होते मला माहिती नाही. त्यांनी कॉल रिसीव्ह केले नाही. मग मी तिथल्या गावकऱ्यांना नंबर दिले. त्यांनी सुद्धा कॉल केले पण त्यांनी रिसीव्ह केले नाही. आणि याच्यानंतर शेवटी प्रसंग आला. मी सगळ्या नवीन फील्डमध्ये उतरणाऱ्या मुलांना सांगेन की तुम्ही ही चुकी करू नका, की मी त्या सिच्युएशन मध्ये रेस्क्यू करण्याचा निर्णय घेतला होता. ती एक गोष्ट वेगळी की आम्ही खूप काळजीने साप पकडतो की स्वतःला काहीही धोका नको आणि सापांनाही काही धोका नको. तर तो साप मी रेस्क्यू केला होता पण तो माझ्या लाईफ मधला पहिला वेनमस आणि कोबरा साप होता. त्यामुळे मी थोडा गडबडलेलो होतो, थोडा घाबरलेलो होतो. आता जर का या या हॉलमध्ये 100 जरी कोबरा सोडले तरी मला थोडाही फरक पडणार नाही. पण त्यावेळेस तो एक कोबरा बघून मला खूप भीती वाटली होती. हा सुरुवात होती आणि त्याच्यानंतर सुरुवातीमध्ये केलेली मी एक सगळ्यात मोठी चुकी, सापाची कोबराच होता. आपल्याकडे कोबरा सगळ्यात कॉमन साप आहे. म्हणजे दिवसामध्ये जर का आम्ही 30 कॉल केले तर त्याच्यामध्ये 15 तर कोबरा असायलाच पाहिजे. जर का 20 कॉल केले तर 10 तर कोबरा असायलाच पाहिजे. असंच एका कोबरा रेस्क्यूला गेलो होतो आणि त्या कोबरा सापाचं शेपूट समजून मी त्याचं डोकंच पकडलं होतं. माझ्या लाईफ मधली खूप भयानक अशी मिस्टेक होती आणि त्यावेळेस मी सर्प मित्रांना परत विनंती करेल, की मी तो साप सोडून साईडला उभा राहिलो आणि माझ्या मित्राला बोलावलं आणि त्याला तो रेस्क्यू करायला सांगितला. आव्हान करेल, की आपण निसर्गाला वाचवण्यासाठी उतरलोय, स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही. तर अशा वेळेस जर का तुम्हाला भीती वाटते, तर तुम्हाला बाजूला हटवून दुसऱ्याला ते काम करायला द्यायचंय. आपण जर का वाचलो, तर आपण सापांना वाचवू शकतो आणि अशाच याच्यामधनं आता एवढा अनुभव आलेला आहे, की सर्पमित्रांवरती अभ्यास करणारे रोमिलस विटेकर यांनी स्वतःला 72 तास सापांमध्ये कैद करून घेतलं होतं, की साप स्वतःहून अटॅक करत नाहीयेत. तर आता एवढा अभ्यास झालेला आहे आणि एवढी माहिती झालेली आहे, की आपल्याला त्यांच्यापासून धोका नाहीये आणि आता ते थरारक सीन समोर येत नाहीयेत. कारण की आता सिच्युएशन हँडल कशी करायची हे चांगलं समजलेलं आहे. कोणते साप विषारी आणि कोणते साप बिनविषारी हे तुम्ही लोकांना कसे सांगता? तसेच साप चावल्यानंतर कोणते प्राथमिक उपचार करावे? साप विषारी बिनविषारी ओळखण्यासाठी थोडीशी मजेशीर गोष्ट आहे. आता पाहायला घेतलं तर सगळ्या व्यक्तींकडे 2 हात, 2 पाय, 2 कान सगळे सारखे अवयव आहेत. तरी पण आपण ओळखतो की प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. मग कदाचित त्याच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी असेल, त्याचा रंग वेगळा असेल, उंची वेगळी असेल. असंच सारखं आहे सापांच्या बाबतीत. जर का तुम्ही रोज साप पाहायला शिकलेत, तर तुम्हाला खूप छोटे-छोटे फरक त्यांच्यामध्ये समजतील. आपण सगळे गावकरी असाल. गावाकडे कोकिळा आणि कावळा दोन्ही काळे पक्षी आहेत. दोन्ही आकाराला बऱ्यापैकी सारखे आहेत. पण आपल्याला वेगळे फरक समजतात. जर का तुम्ही नेहमी अभ्यासात उतरले तर तुम्हाला हे साप फरक करायला समजतील. आज जर का मी तुम्हाला किती ओळख पटवून सांगितली तरी ती तुम्हाला कळणार नाही, जोपर्यंत तुम्ही प्रात्यक्षिक त्यांना रोज पाहत नाही. तर यासाठी आपण प्रयत्न केलेत. तुम्ही म्हणाले की विषारी साप कसे ओळखायचे? कल्याण आणि मुरबाड मधल्या सगळ्या फॉरेस्टरांच्या जोडीला मिळून आपण त्यांच्या जोडीला जे राउंड असतात त्या हिशोबामध्ये ग्रुप बनवलेले आहेत आणि प्रत्येक गावची लोक त्याला ऍड केलेली आहेत. सांगायला आवडेल मला की कल्याण आणि मुरबाड मधनं किमान 12,000च्या आसपास लोक त्याला जॉईन आहेत. ज्याच्यावरती रोज आम्ही सापांचे फोटो शेअर करतो आणि लोक त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करतात. आज इथपर्यंत बदल झालेला आहे की पूर्ण भारतामध्ये बिग 4 म्हणून 4 साप ओळखले जातात जे विषारी आहेत. पण आपल्या भागामध्ये 6 साप सापडतात जे विषारी आहेत आणि कदाचित त्याच्यातला पोहळा नावाचा साप थोडासा दुर्मिळ आहे. कदाचित कोणी नाव ऐकलं नसेल. पण आता गावकऱ्यांना तो साप माहिती झालेला आहे आणि असे बरेच दुर्मिळ साप आहेत ज्यांची लोक नावं घ्यायला लागलेली आहेत. तर याचं कारण असेल लोक त्या ग्रुपला सापांना ओळखायला शिकतायत आणि जिथपर्यंत मला माहिती आहे की सदा इथे जे सदस्य आहेत याच्यातले पण काही लोक त्या ग्रुपला ऍड असतील. तर हा एक फायदा झाला सापांना ओळखण्यासाठीचा आणि याच्यावरनं तुम्ही साप ओळखायला शिकू शकतायत रोजच्या सरावानं. आणि जर का साप चावल्यानंतर काय करायचंय हे जर का सांगायचं असेल तर मला आवाहन करायला आवडेल की साप चावल्यानंतर काय करायचंय यापेक्षा काय नाही करायचं हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. होतंय असं की साप चावल्यानंतर खूप चुकीच्या पद्धती आपल्याकडे फॉलो केल्या जातात. ज्याच्यामधनं सुरुवातीपासून जर का साप इथे माझ्या हाताला चावला असेल तर आपल्याकडे सांगितले जाते की आपण इथे बांधून ठेवायचं आणि ही सगळ्यात चुकीची मेथड असते. कारण की जर का आपण इथे बांधून ठेवलं तर
टिश्यू आपल्या एवढ्या खराब होऊ शकतात की हा हात आपल्याला कायमचा गमवावा लागू शकतो. मग विज्ञान काय सांगतंय की तुम्हाला या हाताला बांधायचंय, पण असं बांधायचंय की याच्यातनं रक्तप्रवाह व्हायला पाहिजे. जर का तो झाला नाही तर तुमचा अवयव तुम्हाला कायमचा गमवावा लागू शकतो. मग बांधताना काय करायचंय, इथे जे आपण बांधतोय त्याच्यामध्ये एक बोट जाईल एवढं अंतर ठेवायचं. म्हणजे आता माझ्या शर्ट मध्ये एक बोट जातोय, एवढं तुम्हाला बांधायचंय की रक्तप्रवाह झाला पाहिजे. जर का हा रक्तप्रवाह थांबला तर आपल्याला हात कायमचा गमवावा लागू शकतो. ही आपली एक चुकी असू शकते. दुसरं, बऱ्याचदा लोक म्हणतात की साप चावल्यानंतर आपण कट मारायचं. आता मित्रांनो, साप चावल्याने विष कट मारून तर काय थांबणार नाहीये, तो तुमच्या शरीरामध्ये पसरणारच आहे. पण कदाचित चुकून जर का आपली नसच कापली गेली तर विषाने नंतर रक्त वाहिल्याने आपण आधी मरू शकतो. आणि असेच बरेच स्टेप आहेत जे आपली लोक चुकीचे घेतात. बरेच फेमस युट्यूबर आहेत, कदाचित नावांचा उल्लेख करणं चुकीचं होईल, पण ते साप चावल्यानंतर रक्त खेचण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे तोंडाने रक्त ओढण्याचा प्रयत्न करतात, जे आपण मूवीज मध्ये वगैरे बऱ्याचदा पाहतो. सगळ्यात चुकीची मेथड असते ही. जर का तुम्ही चहा पिणारे असणार, जर का तुम्हाला चहा आवडतंय आणि जर का चहा पिताना तुमच्या तोंडामध्ये साल गेलेली असेल किंवा जर का गरम जेवण खाताना तुमच्या तोंडाची साल गेलेली असेल तर तुमच्या तोंडामधनं रक्त, तुमचं विष तुमच्या रक्तामध्ये लवकर जाऊ शकते. म्हणजे ज्या व्यक्तीला साप चावलेला आहे कदाचित तो नंतर दगावेल आणि तुम्ही जर का विष ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही आधी दगावू शकता. मग तोंडाने विष खेचणं ही एक चुकीची पद्धत असेल. आणि सगळ्यात महत्वाचं असेल ते म्हणजे गावाकडचं गावठी औषध. हा सगळ्यात जास्त प्रेफर केला जातो गावाकडे की साप चावल्यानंतर गावठी औषध घ्यायचंय. साधं सोपं गणित आहे की साप चावल्यानंतर विष हा रक्तामध्ये असतो आणि आपण जो गावठी औषध घेतो तो पोटामध्ये जातो. आता तुम्हीच स्वतःला विचारा की विष रक्तामध्ये आणि औषध पोटामध्ये, कुठेच इलाज होत नाहीये. आणि या कारणाने आपल्याकडचा अमूल्य वेळ असा निघून जातो आणि त्याच्यामुळे लोकांचे जीव जातात. आणि सगळ्यात शेवटचं जे येते साप चावल्यानंतर ते म्हणजे आजूबाजूचा क्राऊड. आपला क्राऊड एवढा विचित्र असतो की लोकांना येऊन सांगतो की या सापावरती इलाज नाहीये, या गावातला हा व्यक्ती हा साप चावून वारलेला आहे, या सापाने असं होतंय तसं होतंय. हे सगळं ऐकल्यानंतर ज्या व्यक्तीचा साप चावलेला आहे त्याचं मनोबल खचतं आणि मग तो दगावण्याची शक्यता खूप जास्त वाढते. मग जर का तुम्हाला काय करायचं हा प्रश्न असेल तर साधं सोपं उत्तर आहे, ज्या व्यक्तीचा साप चावलेला आहे थोडीशीही वेळ न घालवता त्याला दवाखान्यात हलवायचं. सगळ्यात पहिल्या लेवलला दवाखान्यामध्ये जाताना त्या व्यक्तीला शांत ठेवायचं. याच्या पलीकडे आपल्याला काहीही करण्याची गरज नाहीये. एकदा दवाखान्यात जर का आपण पोहोचलो तर 100% व्यक्ती वाचण्याची शक्यता आहे. पण दवाखान्यात पोहोचले नाहीयेत तर अजिबात इलाज नाहीयेत, हे खरं आहे. सापांविषयी जनजागृतीसाठी तुम्ही कोणते कार्यक्रम राबवता? सुरुवात तर अशीच केली होती की सर्प जनजागृतीच करायचंय, साप नाही पकडायचे. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये बोललो होतो की येत्या 2 वर्षामध्ये आम्हाला हे कामच बंद करायचंय, रेस्क्यू अँड रिलीजचं. कारण साधं सोपं आहे. आपल्याकडे सापडणाऱ्या सापांपैकी 90% साप बिनविषारी असतात, ज्यांना पकडण्याची अजिबात गरज नाहीये. त्यांना मानवी वस्तीपासून बाहेर काढण्याची पण गरज नाहीये. फक्त होतंय काय की आपल्याला माहिती नाहीये म्हणून आपला अट्टहास असतो की हा साप इथनं निघाला पाहिजे. तुमच्या माहितीसाठी आपल्या कॉलेजमध्ये पण मी 7-8 रेस्क्यू केलेले आहेत आणि याच्यातले रेस्क्यू म्हणजे फक्त पकडून सोडणं नाहीये, बचाव. तर याच्यातले बऱ्यापैकी सापांना मी हातच नाही लावला. कॉलेजमध्ये असंच फिरून दिलेलं आहे. कारण काय आहे की ते साप बिनविषारी होते, त्यांच्यापासून आपल्याला धोका नव्हता. मग आपण काय केलं की गावागावांना आव्हान केले की सर्प जनजागृतीचे कार्यक्रम ठेवा, आम्ही तुमच्या जवळ येऊ आणि सापांबद्दल जनजागृती करू. नवरात्री उत्सव असतो. या नवरात्री उत्सवामध्ये नवरात्रीमध्ये आपण 18 जनजागृती कार्यक्रम घेतले होते, ज्याच्यामध्ये 18 गावच्या लोकांना साप काय असतात ते कळवलं. ही लोक आपल्या ग्रुपला जॉईन झाली, यांना सापाबद्दल माहिती व्हायला लागली. आतापर्यंत आपण शाळांना लेटर देऊन प्रत्येक शाळेमध्ये पण कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या गोविली कॉलेजमध्ये सुद्धा आपण जनजागृतीचा कार्यक्रम घेतलं होतं. असे आपण 200हून अधिक जनजागृती कार्यक्रम घेतलेले आहेत. यामुळे लोकांमध्ये जनजागृती व्हायला लागली की साप तेवढे धोकादायक नाही आहेत जेवढे आपण समजतो. आणि बरेच गैरसमज दूर व्हायला लागले, कारण तुमच्यासारखे तरुण आमच्या जोडीला जोडलेले आहेत आणि ते पुढे आता सांगतायत की ज्या गोष्टी आपण समजलेलो आहेत त्या चुकीच्या आहेत. की लोकांमध्ये आता अभ्यास करण्याची जास्त आवड झालेली आहे. ते साप पकडणं, त्यांचे खेळ करणं याच्यापेक्षा त्यांना समजून घेणं आणि त्यांच्या जोडीला एक्झिस्ट करणं याच्याबद्दल जास्त अभ्यास करत आहेत. सापांचे संवर्धन का महत्वाचे आहे? असं नाही की सापांचे संवर्धन महत्वाचं आहे, असं आहे की सगळ्यांचं संवर्धन गरजेचं आहे. निसर्गामध्ये जो घटक जन्माला येतोय, निसर्ग काहीतरी विचार करून त्याला आणतो की याचं काहीतरी नेचर सायकल मध्ये रोल आहे. आता बसलेल्यांपैकी स्वतः मी
कधीतरी आपण मच्छर मारलेला असेल, सगळ्यांनीच. सगळ्यात जास्त तिरस्कार केला जाणारा कीटक. पण मित्रांनो, मच्छर सुद्धा पॉलिनेशनसाठी सगळ्यात जास्त मोठा रोल प्ले करतात. जर का मच्छर नाहीसे झाले तर असे कित्येक झाडे आहेत जे कदाचित पुढे बनणारच नाहीत, कारण की त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होणार नाही. मग जर का आपण सापांचा विचार केला तर ते नेचर सायकल मधला खूप मोठा वाटा आहे. जर का आपण निसर्गाची सायकल समजलेलो असेल तर त्या निसर्गाच्या चक्रामध्ये सापांना जर का आपण बाजूला काढले तर मग एक दुसरे जे त्याच्यावरती अवलंबून प्राणी आहेत ते कदाचित पूर्णपणे नाहीसे होऊ शकतात आणि ज्यांच्यावरती साप नियंत्रण ठेवतात त्यांचे कदाचित आकडे खूप जास्त वाढू शकतात. बीएमसीचं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. मला हा विषय इथे काढायला खूप आवडेल की कल्याण, मुरबाड, शहापूर मधले कित्येक तरुण व्यक्ती साप चावल्यानंतर दगावले, कारण की हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर नावाची सुविधा नव्हती आणि ती अजूनही आपल्याकडे नाहीये. आणि बीएमसीचं नाव याच्यासाठी घेतलं की बीएमसी दरवर्षी 14 ते 15 कोटी खर्च करते उंदीर मारण्यावर. आता जे उंदीर साप रोज मारतायत त्यांच्यावरती बीएमसी 14 ते 15 कोटी खर्च करते आणि जर का हे 14 ते 15 कोटी पैकी निम्मे जरी वापरले असते तर मुरबाड आणि शहापूरला व्हेंटिलेटर आले असते. मग जर का आपण सापांचं महत्व इथे समजून घेतलो की त्यांनी जर का तो रोल प्ले केला असता तर कदाचित आपल्यातले किती लोक वाचले असते. त्यांचा खूप मोठा वाटा आहे. फक्त उंदीर नियंत्रण करतात अशातला भाग नाहीये. दिवड नावाचा साप तुम्ही ऐकला असेल. दिवड नावाचा साप जर का तुम्हाला माहिती असेल, गावाकडे पानपरड, पानसोळा किंवा बऱ्याच भागामध्ये इरुळा म्हणून ओळखला जातो. तर हा साप मच्छरांची अंडी खातो. त्याची पिल्लं जी असतात ती लहानपणी मच्छरांची अंडी खातात. म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त जीव घेणारा कीटक मच्छर आहे आणि यांच्यावरती नियंत्रण ठेवणारा साप दिवड आहे. असं प्रत्येक सापाचं काहीतरी वेगळं महत्व आहे. धामण उंदरांवरती नियंत्रण करतं. सँडबोआ म्हणजे डुरक्या घोणस असेल, वाळा असेल, हे जमीन सुपीक करतात, मऊ करतात. बरेच साप आहेत ज्यांच्या विषापासून माणसांसाठी औषधं तयार होत आहेत आणि हे जर का माणसांचं वैयक्तिक सोडलं तर मला असं वाटतंय की निसर्गाने त्यांना बनवलंय तर काहीतरी विचार करून बनवलंय. त्यांना जर का निसर्गाने ठेवलेलं आहे तर आपल्याला पूर्ण त्यांना जगून देण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. आपल्याला त्यांना संवर्धन करायला पाहिजे अशातला भाग नाहीये. ते घटक आहेत, ते राहिलेच पाहिजे. तर खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही ही गोष्ट समजून सांगितली. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणासाठी सापाची भूमिका का महत्वाची आहे? तसेच वन विभाग आणि संस्थेमध्ये तुमचे कार्य काय आहे? जर का निसर्गासाठी काम करायचंय तर वन विभागाच्या जोडीला काम करणं तर गरजेचंच आहे. मला आनंद वाटेल सांगायला की आतापर्यंत कुठल्याच वन खात्याने आम्हाला कुठल्या कामासाठी अडवलेलं नाहीये आणि सगळेजण खूप उत्साहाने आम्हाला मदत करतायत. आता नुकताच लोकांनी आम्हाला सापांशी जोडलेलं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की लहानपणापासून मी इतर बऱ्याच जीवांशी जोडलेलो होतो. ओळख सध्या सर्पमित्र असेल, पण तसंच बघायला घेतले तर आत्ताच्या सध्याच्या न्यूजनुसार आपल्या आजूबाजूला गोविली कॉलेजच्याच परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे आणि याच्यानंतर स्वतः फॉरेस्टर कॉन्टॅक्ट करतायत की याच्यासाठी आपण कसं जनजागृती करू शकतो. म्हणजे जर का वन खात्याचं म्हणायचं घेतलं तर प्रत्येक बाबतीमध्ये त्याने खूप चांगली मदत केलेली आहे. त्याच्यानंतर जर का एनजीओ बाबतीत म्हणायचं घेतलं तर ऑल ओव्हर इंडियामधनं बऱ्याच अशा संस्था आहेत ज्या आपल्याशी जोडलेल्या आहेत आणि त्या सध्या आपल्याला मदत करतायत आपल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे जर का म्हणायला घेतलं तर मी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आवाहन केलंय, कालू नदीवरती एक डॅम तयार होतोय आणि हा डॅम जर का बनला तर बऱ्याच जीवांना त्रास असू शकतोय, गावकऱ्यांना त्रास असू शकतोय. मग आपल्याला एक बायोडायव्हर्सिटी सर्व्हे करायचंय की तिथे काय आपण करू शकतो, किती प्राण्यांना आपण वाचवण्यासाठी एक रेकॉर्ड देऊ शकतो आणि याच्यासाठी आम्ही गावकऱ्यांना आवाहन केलं. बऱ्याच एनजीओनी मदत केली की तो रेकॉर्ड आपण कसं बाहेर आणू शकतोय. मग वन खातं आणि एनजीओ बऱ्याच, मला असं वाटतंय की महाराष्ट्रामधले 37 जिल्हे माझ्याशी सध्या जोडलेले आहेत आणि त्याच्यानंतर कमीत कमी 200हून अधिक तालुके आपल्याशी जोडलेले आहेत. महाराष्ट्र सोडून जर का बघायचं घेतलं तर गुजरात, राजस्थान, केरळा, त्याच्यानंतर आसाम अशा राज्यातनं सुद्धा आपल्याशी लोक जोडलेली आहेत आणि ते तिथनं आपल्याला गाईड विचारतायत किंवा स्वतः गाईड करतायत आणि कामं करतायत. खूप सारे मला वाटते की 3-4 हजार सर्पमित्रच माझ्या संपर्कामध्ये जोडले गेलेले आहेत आणि सगळे फॉरेस्टर सुद्धा जोडलेले आहेत. तर खूप मदत होते सगळ्यांची आणि फक्त सापच असं नाही म्हणणार मी. निसर्गातल्या प्रत्येक घटकाचं संवर्धन करण्याची गरज आहे. कारण जर का एकालाही आपण कमी केलं तर पूर्ण सायकल बिघडून जाईल आणि त्याचे काहीतरी रिझन असतील की आता आपण फेस करतोय. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपण पाऊस बघायला तरसतोय. उन्हाळ्यामध्ये उन्हाळा सहन होत नाहीये. अचानकच मध्येच थंडी पडते. निसर्ग चक्र बिघडलेलं आहे कारण की आपण प्राण्यांना बिघडवलेलं आहे. तर जर का ह्या सगळ्यांना आपल्याला सुरळीत ठेवायचंय तर आपल्याला त्यांना सांभाळायचंय
आणि याच्यासाठी आपल्याला फक्त एकच काम करायचंय, सगळ्यांना आव्हान असेल, की आपल्याला कुठलीही कन्झर्वेशनची सर्व्हिस, संवर्धनाची कामं नाही करायची आहेत. फक्त निसर्गामध्ये ढवळाढवळ करणं बंद करायचं. मग सगळं सुरळीत असेल. तुमच्या या कामासाठी तुमच्या घरच्यांचा पाठिंबा कसा होता? जो प्रत्येकाच्या घरचा असतो. सुरुवातीपासून खूप त्रास होता. कारण साहजिक आहे. विषयाची परीक्षा कशाला? हे सगळ्यांनाच माहिती आहे. सुरुवातीला घरानं खूप त्रास होता, की या फील्डमध्ये उतरायला नाही पाहिजे. अ, सांगायला आवडेल मला, की कुठलंही व्यसन नाहीये. काही व्यर्थ चाले नाहीयेत. पण घरचे म्हणतात का या फील्डमध्ये कशाला पडलास? ते सगळं केलं असतं तरी चाललं असतं. ही सुरुवात होती. आणि घरामधनं रात्री कधी अपरात्री उठून जायला लागतंय आणि तुमच्या माहितीसाठी की रात्रीच 3 वाजता रेस्क्यूला जाऊन आलेलो आहे मी. आणि याच गोष्टींमुळे असं होतंय की घरच्यांना कुठेतरी असं वाटतंय की या फील्डमध्ये नसायला पाहिजे होतो. पण रिझल्ट असे आले की आतापर्यंत आपण 350 ते 400 बाईट केस हँडल केलेले आहेत. म्हणजे साप चावलेल्या लोकांशी आपण इंटरॅक्शन केलेलं आहे. याच्यामध्ये कमीत कमी 80 ते 90 लोकं विषारी साप चावलेले होते आणि आज ते आपल्यामध्ये जिवंत आहे. आणि याचं कारण असेल कुठेतरी की आपण त्याच्यामध्ये एक लिंक बनवून उभे राहिलो. त्यांना आपण सांगितलं की तुम्हाला काय करायला पाहिजे, काय नको म्हणून. कदाचित आज त्यांचं वय माझ्यापेक्षा जास्त असून सुद्धा ते मला खूप मोठ्या दर्जावरती मानतायत. कारण की त्यांच्या घरातला एक व्यक्ती आपल्यामुळे वाचलेला आहे. सगळ्या टीमचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान असेल आणि हेच आहे की घरच्यांना आता दिसायला लागलं की समाजामध्ये काहीतरी फायदा होतोय. कोणाला तरी याचा फायदा होतोय. आम्ही फील्डमध्ये फक्त साप वाचवावे यासाठी नव्हतो उतरलो. 2023 मध्ये मुरबाड शहापूरमध्ये किमान 30 ते 40 आकडा होता साप चावून लोकं दगावण्याचा. आणि आता तो आकडा घसरून 5-6 वर आलेला आहे. म्हणजे खूप चांगला बदल आहे हा. आणि हेच आहे की घरच्यांना आधी जे थोडंसं किचकट वाटत होतं, जड वाटत होतं, पटण्यासारखं नव्हतं वाटत, ते आता थोडंसं आवडण्यासारखं झालंय, की कुठेतरी बदल होतोय. आणि मला सांगायला आवडेल, की माझ्या दोन्ही बहिणी सुद्धा साप पकडतात. त्यांनाही काही फरक पडत नाहीये. गावामधल्या सगळ्या लोकांची भीती गेलेली आहे आणि आता सगळेजण पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आहेत, की आपणही या फील्डमध्ये उतरू शकतोय. स्वतःला आणि निसर्गाला त्रास न देता त्याचं संवर्धन करू शकतो. तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये 4 साप विषारी आढळतात. तर आपल्या मुरबाड आणि शहापूरमध्ये किती असे आहेत? भारतामध्ये 4 विषारी साप सापडतायत अशातला भाग नाहीये. भारतामध्ये एकूण विषारी सापांचा आकडा आहे 7. पण याच्यामध्ये ज्या सापांमुळे सगळ्यात जास्त जीव जातात असे साप 4 आहेत. ज्यांना आपण बिग 4 म्हणून ओळखतो आणि यांना बिग 4 मध्ये याच्यासाठी घेतलंय, की यांचं पूर्ण भारतामध्ये पॉप्युलेशन चांगली आहे. म्हणजे सगळीकडे सामान्य सापडतात. यांचे दंश सगळ्यात जास्त होतात आणि यांच्यामध्ये मरण्याचा आकडा लोकांचा जास्त आहे. आता हे सोडून पण आणखी विषारी साप आहेत. पण याच्यामध्ये होतंय असं, की कदाचित त्यांचा आणि आपला संबंध कमी येतो किंवा जर का संबंध आला तर ते बाईट करण्यापासून थोडेसे लांब राहतात. या काही गोष्टींमुळे त्यांचं दंशाशी जे कनेक्शन आहे ते कमी आहे. मग जे जे 4 साप आहेत त्यांचं जर का आपण बघायला घेतलं, तर त्यांचा आकडा भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे. म्हणून 60 साप असून सुद्धा आपण 4 सापांची ओळख जास्त करतो. मी सगळ्यांना सांगेन, की सगळे साप ओळखण्यापेक्षा जर का तुम्ही 4 साप ओळखायला शिकले, तरी खूप जास्त होईल. कारण की तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकताय त्या 4 सापांपासून. आता बऱ्याचदा लोकं कन्फ्यूज होतात. त्यांना गैरसमज होत आहेत, की सगळीकडे 4 म्हणतायत, मग मुरबाड शहापूरमध्ये सांगताना मी 6 साप सांगतो. तर इथे मजा सुरू होते. आपल्या तिन्ही तालुक्यांमध्ये 6 विषारी साप आहेत. कदाचित जर का नवीन शोध लागले तर आणखी पण असतील. पण 6 विषारी साप आहेत. यापैकी जीव घेण्यायोग्य फक्त 4च आहेत. जे 2 साप आहेत विषारी, एक आहे चापडा, ज्याला इंग्रजीमध्ये बॅम्बू पिट वायपर म्हणतात. तर हा साप मुरबाडमध्ये जांभुर्ड्यापासून टोकावड्यापर्यंतच्या जंगलामध्ये फक्त घनदाट जंगलामध्ये, डोंगरामध्ये सापडतो. आणि जिथपर्यंत आपलं रोजचं राहणीमान असेल, आपण या जंगलामध्ये खूप कमी जातो. त्यामुळे अजूनपर्यंत याच्याने बाईट होऊन डेथ झालेले आकडे नाहीत. साप चावल्याचे आकडे आहेत, पण मेलेला आकडा कोणी नाही. त्याच्यानंतर पोहळा नावाचा जो साप आहे, तो आतापर्यंत दिसलाच एवढा कमी आहे, की लोकांना त्याच्याबद्दल माहिती सुद्धा खूप कमी आहे. आणि अजूनपर्यंत पूर्ण भारतामध्ये पोहळा चावून मेलेला एकही व्यक्ती नाही. त्याच्यामुळे जर का हे 6 साप आपल्याकडे सापडतायत, तरी त्याच्यातल्या 2 सापांपासून आपल्याला धोका खूप कमी आहे आणि 4 सापांपासून धोका जास्त आहे. मग सांगताना तुम्हाला हे समजून घ्यायचंय, की तालुक्यामध्ये 6 विषारी साप आहेत आणि याच्यातले 4 जे आहेत, ते जीव घेण्यासाठी जास्त धोकादायक आहेत आणि दोघांचा आपल्याशी जरासा संबंध कमी येणार. तरुण पिढीला सर्पमित्र बनायचे असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल? बनूच नका. आम्हाला तर सांगायचंय, की साप पकडण्याची गरजच नाही. जर का कधीतरी तुमच्या घराच्या आजूबाजूला नानेटा नावाचा साप दिसला असेल, मला वाटत नाही, की कोणत्याही गावकऱ्याने त्याला मारलं असेल.
किंवा कुठल्याही सर्पमित्राला बोलवलं असेल की याला या आणि पकडून घ्या. का तर त्या सापाबद्दल आपल्याला माहिती आहे, हा साप बिनविषारी आहे, याच्यापासून धोका नाहीये, हा आपल्या आजूबाजूला राहिला तरी हरकत नाही. मग जर का आपल्याला इतर सापांबद्दल माहिती झाली की हे साप सुद्धा बिनविषारी आहेत, यांच्यापासून सुद्धा धोका नाहीये, हे सुद्धा आपल्या आजूबाजूला राहिलं तर हरकत नाही, तर कदाचित साप पकडण्याची गरजच लागणार नाही. म्हणून मी म्हणेल की साप पकडणारे बनण्यापेक्षा सापांबद्दल अभ्यास करणारे आणि जनजागृती करणारे बना. कॉर्डिनेटर आम्ही जी कन्सेप्ट केलेली आहे, ज्याच्यामधनं आता 200हून अधिक मुलं आमच्या जोडीला जोडलेली आहेत. याच्यामुळे आज असे दिवस आलेले आहेत की मला 3 वेळेला सुखात जेवायला तरी मिळतंय, नाहीतर याच्या आधी ते पण नव्हतं मिळत. याच लोकांमुळे कदाचित माझं काम खूप हलकं झालेलं आहे, साप पकडण्याची गरज लागत नाहीये. तर मी म्हणेल की सर्पमित्र होण्यापेक्षा, सर्परक्षक होण्यापेक्षा त्यांच्याबद्दल अभ्यास करून जनजागृती करणारे व्हा. कदाचित साप पकडण्याची गरजच लागणार नाही. तर तुमच्या दृष्टीने कोणता एक साप विशेष आहे आणि का? असं तर एक म्हणणं चुकीचं होईल. सगळेच गरजेचे आहेत. सगळ्यांचा रोल वेगळे आहेत आणि प्रत्येक एक असायला पाहिजे. कारण मी तुम्हाला आधीच कळवलं की कोणता साप कुठे-कुठे त्याचा रोल प्ले करतो आणि मी फक्त सापच नाही, तर प्रत्येक एक घटक महत्त्वाचा असेल असं सांगेल आणि याच्यासाठी तुमची मदत लागेल. कारण की तुम्ही तरुण आहात, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचत आहात. तर एकाने आपण असं म्हणतो की एक व्यक्ती गेल्याने काही बिघडत नाही. पण ते त्यालाच माहिती जो त्याच्या जोडीला असतो. तसंच आम्ही निसर्गामध्ये काम करतोय. आम्हाला माहिती आहे की कुठलाही एक घटक महत्त्वाचा आहे आणि कुठलाही एक खूप जास्त महत्त्वाचा आहे असं नाही. सगळे सारखे आहेत. मला एक कन्सेप्ट सांगायला आवडेल. अँथ्रोपोसेंट्रिझम म्हणून कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये माणूस स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो. म्हणजे निसर्गामध्ये जेवढे घटक असतील त्याच्यामध्ये फक्त माणसाला जगण्याचा अधिकार आहे, अशी ही कन्सेप्ट सांगते. मराठीमध्ये मानववंशवाद. आणि याच्यानंतर येते बायोसेंट्रिझम, जी निसर्गाबद्दल सांगते की निसर्गातले प्रत्येक घटक सारखे आहेत. मग तो निसर्गामधला वाघ असेल, हत्ती असेल किंवा मुंगी असेल. मग त्यांना दोघांनाही निसर्गामध्ये सारखाच जगण्याचा अधिकार आहे. त्यांचा निसर्गामध्ये सारखाच वाटा आहे. त्यामुळे कोणीही कमी नाहीये, कोणीही जास्त नाहीये. सगळे न्यूट्रल आहेत, ज्याच्यामध्ये स्वतः माणूस सुद्धा येतो. काही प्रेक्षक आहेत त्यांना काही प्रश्न आहेत का आपण बघू? तर आपण जसं म्हणालात की गावातल्या लोकांना सापांबद्दल अधिक माहिती नसते. त्याचबरोबर आपण असं म्हणाल की औषध केल्यानंतर त्यांना असं वाटतं की आयुर्वेदिक औषधानुसार त्यांना काय फरक पडेल. पण तुम्ही म्हणालात साप चावल्यानंतर विष नदीमध्ये जातं आणि जास्त गरज असते ती म्हणजे प्रथम उपचाराची. तर ते लोक त्या गोष्टीकडे न वळता ते गावठी औषधांकडे जातात आणि यातून बऱ्याच काही गोष्टी अशा घडतात. मग मृत्यूची संख्या जास्त असते आणि गावातल्या लोकांना त्या गोष्टी नाही माहिती. मग याबाबत आपण काही ग्रामीण भागामध्ये उपाययोजना केल्या आहेत माहिती द्याल? मी तुम्हाला आधीच म्हणालो की आपण ऍडव्हान्स युगामध्ये आहोत. तर याचाच फायदा घेत मी सोशल मीडियावरती एक पेज बनवलेला आहे, ज्याच्यावरती आपण जनजागृती करत आहोत. आणि जिथपर्यंत मला माहिती आहे की या सोशल मीडियावरती म्हणजे इंस्टाग्रामवरती सगळ्यात जास्त तरुण पिढी आहे आणि आतापर्यंत त्या पेजवरती 1,12,000 फॉलोअर्स आहेत, ज्यांना माहिती आहे की आपण सापाबद्दल काहीतरी चांगलं सांगतोय. हेच कारण असेल की बरेच लोक स्वतःहून कॉल करून सांगतायत की घरामध्ये आताच या इंटरव्ह्यूला येण्याच्या आधी मी कॉलवरती बाहेर बोलत होतो. हॉस्पिटलला एक व्यक्ती ऍडमिट आहे. सकाळी 5:30 ला त्यांना साप चावलेला आहे आणि त्यांनी मला क्लिअर शब्दामध्ये सांगितलं की आम्ही गावठी औषध न करता दवाखान्यात आलो. हे बदल होत चाललेले आहेत की लोक जोडत चाललेले आहेत. आपण प्रत्येक गावातनं एक तरुण पकडलेला आहे, ज्याला निसर्गाची आवड आहे आणि त्याला सांगितलंय की तुमच्या गावामध्ये जनजागृतीचं मोहीम तुमच्या हातामध्ये आहे. मग आता गावामध्ये कोणालाही सर्पदंश झाला तर ही मुलं पुढे येतात आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर दुसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची, आशा सेविका म्हणून असतात, ज्या प्रत्येक गावामध्ये मेडिकल इमर्जन्सीसाठी असतात. तर या आशा सेविकांना आपण जोडलेलं आहे. आतापर्यंत आपल्याकडे 150हून अधिक आशा सेविका जोडलेल्या आहेत बऱ्याच गावांमधल्या. आशा सेविकांचं काम असते की कुठली मेडिकल इमर्जन्सी असेल तर सगळ्यात आधी त्यांना तिथे उपस्थित राहायचं असते. तर यांच्यामुळे आपल्याला बऱ्याच वाईट केसमध्ये मदत होते. त्या स्वतः आपल्याला कळवतात की असे असे दंश झालेले आहेत आणि आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन चाललेलो आहोत. तर हे जे गावठी औषधाकडे वळणारी लोक होती, मला सांगायला तुम्हाला सोपं करायला असं आवडेल की 1947 मध्ये भारत देश स्वतंत्र झाला होता आणि पहिला उठाव हा 1857 मध्ये झाला होता. 100-150 वर्ष युद्ध चालू होते तरी पण स्वातंत्र्य मिळत नव्हता. सगळीकडे आव्हानं चालू होती की आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे. पण तो एक दिवस येण्यासाठी एवढे वर्ष गेली. तसंच आता आहे की आम्ही प्रयत्न करतोय की आव्हान करतोय की गावठी औषधाकडे जाऊ नका. कदाचित 3-4 वर्ष झालेली आहेत, पण असे पण दिवस येतील की काही दिवसानंतर लोक बंद करतील. सुरुवात आहे, तुमची मदत लागेल. खूप लोक जोडलेली आहेत आणि आपल्याला आणखी लोक जोडायची.
सर समाजामध्ये आपण पाहतो तर सापांबद्दल काही अंधश्रद्धा आपल्याला पाहायला मिळतात किंवा वेगवेगळे समज सुद्धा पाहायला मिळतात. जसं की साप खूप केलं ते म्हणतात की बीमुळे साप वश केलं जातं, सापाला वश टाकायचं. किंवा कुठेतरी असाही समज आहे की सापाच्या म्हणजे नागाच्या डोक्यावरती मणी मिळतो, नागमणी. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे? साप हा सगळ्यात जास्त गैरसमज असलेला भाग आहे आणि याच्यामुळेच लोकांमध्ये त्याच्याबद्दल अट्रॅक्शन जास्त आहे. आम्ही खूप पक्षी वाचवलेले आहेत, खूप प्राणी वाचवलेले आहेत, पण लोकांना त्याचं कौतुक नाही. कौतुक कधी असते जेव्हा साप वाचवले जातात, कारण की ते अट्रॅक्शन आहे. ते सेंट्रल ऑफ अट्रॅक्शन आहेत आणि तिथे थोडंसं मजा लोकांना जास्त वाटते. आणि याच गोष्टीमधनं त्यांच्यामध्ये गैरसमज खूप पसरलेले आहेत. प्रत्येक एक सापाबद्दल एक गैरसमज आहे. जर का तुम्ही क्वेश्चन विचारला की नागमणीबद्दल, तर साधं सोपं गणित आहे. जर का नागमणी नावाची संकल्पना असती, ज्याच्यामध्ये मी करोडपती होऊ शकत असतो, तर कदाचित मी कॉलेजला शिकवायला नसतो आलो. मी नागांची पॉलिट्री टाकली असती, नागांची शेती केली असती, पण तशातलं काही नाहीये. राहिलं गोष्ट साप दूध पितात का? आता नागपंचमी येते आणि मी याच्यामधनं सांगायला आवडेल मला, की प्राण्यांचे डिव्हायडेशन वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहेत. साप हे रेप्टाइल्स आहेत. ते सस्तन प्राणी नाहीये. सस्तन प्राणी त्यांच्या पिल्लांना दूध पाजतात. रेप्टाइल्स त्यांच्या प्राण्यांना दूध पाजत नाहीत. आता जर का एक रेप्टाइल आहे आणि तो त्याच्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर सापाकडे स्वतःकडे दूध ग्रंथी नाहीये. म्हणजे तो निसर्गामध्ये त्याच्या पिल्लांना दूध पाजू शकत नाहीये. आणि साधं सोपं जे लोकांनी आतापर्यंत ऑब्झर्व्ह केलेलं नाहीये, सापाचे दात खूप तीक्ष्ण असतात. जर का हे तीक्ष्ण दात त्याने एखाद्या प्राण्याच्या स्तनाला लावले, तर मग त्यांना दूध पिता येणार नाही. एवढ्या कॉमन सेन्स वरनं पण आपण समजलं नाहीये, की तो दूध पिऊ शकत नाहीये. आणि सगळ्यात शेवटचं जर का येतंय, तर त्यांच्या शरीरामध्ये दूध पचवण्याचे इंद्रियच नाहीत. म्हणजे जर का त्याने दूध पिले, तर ते कदाचित मरू पण शकतात. आणि निसर्गामध्ये कधीही त्यांना दूध हा अन्न म्हणून मिळालेला नाहीये. फक्त एक दिवस नागपंचमीला आपण तो त्यांच्या समोर पडतोय. तर सगळ्यात महत्वाचं की साप दूध पित नाहीयेत, मग तो कोणताही साप असो. आणि सगळ्यात शेवटचं की साप बिनवरती नसतात का? तर यासाठी आम्ही प्रयोग केलेले आहेत. सापाच्या समोर जी वस्तू मोठ्या आकाराने हलत असते, तिला साप घाबरतात आणि त्याच्यानंतर तो साप त्या वस्तूकडे पाहत राहतो. एखादा जर का नाग असा उभा असेल आणि त्याच्यासमोर जर का एक बीन असेल, तर ही बीन त्याला त्याचा दुश्मन वाटते आणि त्याच्यानंतर ती बीन जिकडे आलते त्याला तिकडे बघायला लागते. मग तो स्वतःला रोटेट करत राहतो. आता तुम्ही कधीही जर का कोणाला बीन वाजवताना पाहिलं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहाल की बीनचा आकार एवढा असा मोठा असतो. कारण की ती समोरच्या नागाला भीती दाखवली पाहिजे. त्याने कधी बासरी वापरली नाही, कारण की ती त्याला समजली नसती. जेव्हा पण तुमच्या समोर एखादा सर्पमित्र सापाला डवलवून दाखवेल, जे की चुकीचं असतं, तर त्यावेळेस ते त्यांच्या पायाचा किंवा बॅगेचा वापर करतात, की समोरचा साप घाबरेल. मग तो साप ऐकायला घेत नाहीये. सापाला कान नाहीयेत, त्याला ऐकायला जात नाहीये. तो बिनवरती नाही नाचत. समोर जो घटक हालत असतो, त्याला घाबरून तो हालत असतो. आणि जर का एवढंच आपण समजून घेतलो, तर याच्यानंतर बिन वाजवणाऱ्याने कुठलीही धून वाजवली, तर तो थांबणार नाही, जर का त्याने ती बिन स्थिर एका जागेवरती ठेवली. हा प्रयोग कधीतरी तुम्ही करून पहा. तुमच्याकडे कधीही कोणी बिन वाजवणारा आला, त्याला सांगायचं की तुम्ही बिन कुठल्या पण धूनमध्ये वाजवा, कुठलाही सूर वाजवा, पण त्या बिनला हलवायचं नाही. जर का ती बिन एका ठिकाणावरती थांबली, तर त्या सापाला भीती वाटणार नाही आणि तो निघून जाईल. पण हे काय करतात, मुद्दामून त्याच्यासमोर हलवत राहतात त्या बिनला आणि मग तो घाबरून त्याच्याकडे पाहत राहतो. सर काही गावामध्ये अशी अफवा आहे की सापाला बघितलं किंवा त्याला मारलं तर आपल्या मागे वगैरे होतो आणि असं काय अफवा वगैरे त्याचं तुमचं मत काय? जेव्हा साप मीटिंग सीझन मध्ये असतात, म्हणजे जेव्हा त्यांचा प्रजनन काळ असतो, तेव्हा मादी नराला आकर्षित करण्यासाठी एक लिक्विड सोडत असते, ज्या लिक्विड वरती नर अट्रॅक्ट होत असतो. आता जर का आपल्या गावाकडे साप मारण्याची पहिल्यापासून प्रथा आहे, तर आपण काडी घेतो आणि एका सापाला मारतो. आता जर का चुकून तो साप एखादी मादी असेल आणि तिने जर का तो लिक्विड सोडलेला असेल, एक काडी जर का आपण त्या सापाला मारतोय आणि तो लिक्विड जर का त्या काडीला लागतो, तर अशी काडी आपण घरात आणून ठेवली तर बाकीच्या सापांना असं वाटतंय की ती काडी एक साप आहे. त्यांना कळून येत नाही तो साप आहे की काडी आहे, पण तिथनं त्यांना स्मेल येत असते आणि म्हणून ते तिथे अट्रॅक्ट होतात. आता बऱ्याच नरांना असं वाटते की तिथे मादी आहे म्हणून ते येतात. काही सापांना असं वाटते की इथे आम्हाला खाण्यासाठी एक साप आहे म्हणून ते येतात आणि याच्यामुळे गैरसमज झाले की काडी मारल्यानंतर साप मागे येतो. जुन्या काळामध्ये लोक म्हणायची की चपला बुटा घरात घालून यायचे नाही. कारण की जर का तुम्ही रस्त्याने चालतायत आणि त्या सापाच्या त्या लिक्विड वरती तुमचं पाय पडलं आणि ती चप्पल जर का तुम्ही घरात आणली, तर बाकीचे साप त्यावरती अट्रॅक्ट होऊ शकतायत. म्हणून आपली मान्यता होती की चपला बुटा घराच्या बाहेर काढायचे, घरामध्ये येताना पाय धुवून यायचे. हे कारण होते की ते अट्रॅक्ट होत आहेत, ते बदला घेण्यासाठी येत नाहीत. जर का साप बदला घेण्यासाठी येत असते तर कदाचित मीच जिवंत नसतो. कारण की आम्ही आणि त्यांचं नेहमीच कॉन्फ्लिक्ट होतच असतात. कधी कधी साप काढताना चुकून धक्का लागतो, कधीतरी जखम होते, मग असे साप आमच्या मागे आले असते. अशामध्ये बऱ्याचदा बऱ्याच लोकांचा सापांना धक्का लागलेला असतो. मला बरेच कॉल येतात गाडीवरनं जाताना, सापावरनं गाडी गेलेली आहे.
किंवा काम करताना चुकून जखम झालेली आहे, तर मग असे सगळे साप मागे आले असते आणि कदाचित पृथ्वीवरती कोणी जिवंतच राहिले नसतं. पण असं नाहीये, साप मागे येत नाहीयेत. कदाचित चुकून असं होतं, आम्ही एका दिवसाला 30 ते 35 रेस्क्यू करतो आणि एक दिवसाचं मला सांगायला आवडेल, ज्या दिवशी उन्हाळ्याच्या याच्यामध्ये जेव्हा कोबराचं मीटिंग सीझन होतं, एका दिवसामध्ये आम्ही 17 कोबरा रेस्क्यू केले होते. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे एकाच गावामध्ये एकाच दिवशी 4 कोबरा रेस्क्यू केले होते. आता तुम्ही विचार करा, की जर का तुम्ही त्या 4 घरांमध्ये फिरायला गेले असते आणि तुम्हाला 4ही ठिकाणी कोबरा दिसला असता, तर तुमचा भ्रम असं झाला असतं, की कदाचित 4ही ठिकाणी तोच कोबरा आलेला आहे. तर तो एकच साप नसून ते वेगवेगळे साप होते आणि याच्याने आपल्यामध्ये गैरसमज झालेले आहेत. तर असं कोणताही साप कधी धक्का लागल्याने मागे येत नाहीये. आता जर का तुम्ही तरुण पिढी आहात, तर तुमच्याकडे टाइमपास साठी मोबाईल नावाची वस्तू असेल. पण जुन्या काळामध्ये टाइमपास साठी कुठल्या गोष्टी नव्हत्या. मग जी तरुण पिढी होती ती काय करायची? सरडे पकडायची, त्यांना फास द्यायचे, त्यांना सिगरेट पाजायचे, त्यांची अंतिम यात्रा काढायचे, सापांना डिवचायचे. या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे म्हणून जुनी लोक म्हणायची, की जर का धक्का लागला तर साप मागे येतो. काळांतराने भाषेचं तेच म्हणालो कम्युनिकेशन गॅप जे आपल्यामध्ये वाढत गेलं आणि असं झालं, की सावली जरी पडली तरी साप मागे येतो. तर असं काही होत नाहीये. कोणता साप बदला घेण्यासाठी मागे येत नाहीये. ते फक्त श्रीदेवीच्या पिक्चरमध्ये होतं. काही लोक सर बोलतात की सापांना ऐकायला येत नाही, दिसत नाही. त्याच्यात किती तथ्य आहे? सापाला ऐकायला तर अजिबात येतच नाहीये. त्याच्यामुळे हे तर समजून घ्या, कारण की याच्याबद्दल पण बरेच गैरसमज आहेत. मला कॉल येतात, की आमच्या घरामध्ये साप निघलाय आणि खड्याळ झालेली आहे, ज्याला रिव्हेंज म्हणतात आणि असं म्हणतात, की एका पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव घेतलं, की तेव्हाच तो बाहेर निघतो. आता इथे मला सांगायचंय तुम्हाला, की सापाला ऐकायलाच जात नाहीये. कुठलाच साप असू दे त्याला कानच नाहीयेत आणि त्यांना ऐकण्याचं काही संबंधच येत नाही. त्याच्यानंतर जर का पाहायचं घेतलं, तर त्यांची विजन आहे, पण ती खूप कमी आहे. म्हणजे 10 ते 15 फुटापर्यंतच पाहू शकतायत. त्याच्या पलीकडे त्यांना दिसत नाहीये आणि पाहताना पण ते थर्मल व्ह्यू मध्ये पाहतात. म्हणजे जसा मी आहे तसा त्यांना दिसणार नाहीये. कदाचित थर्मल व्ह्यू तुम्हाला माहिती असतील तर फक्त निळ्या आणि लाल रंगामध्ये मी त्यांना दिसतोय, की एक एवढ्या आकाराचा प्राणी समोर उभा आहे. त्याच्या पलीकडे त्यांना दिसत नाहीयेत आणि याच्यावरूनच आपल्याला एक ऍडव्हान्टेज असा मिळतो, की मोठ्या आकाराच्या प्राण्यांना चावताना साप दचकतात. कारण की तेवढ्या मोठ्या प्राण्याला चावून त्यांना माहिती आहे, की ते त्यांचा शिकार नाही. तर दिसण्याची शक्यता पण त्यांची खूप कमी आहे आणि याच्यासाठी ते त्यांच्या जिभेचा वापर करतात. तुम्ही पाहिलं असेल, की साप बऱ्याचदा जीभ बाहेर काढत असतो. ते याच्यासाठी, की समोरच्या प्राण्याचा आकार समजण्यासाठी ते जिभेचा वापर करतात आणि बऱ्याचदा लोकांची भीती अशी असते, की जीभ बाहेर काढतोय म्हणजे काहीतरी आपल्यावरती त्याने बदला घेण्यासाठी डाव रचायचा घेतलेला आहे. तर नजर कमजोर आहे, ऐकायला येत नाहीयेत आणि असेच बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपण अज्ञात आहोत. तर आपण एक निसर्गरक्षक सुद्धा आहात. पण आपण अलीकडच्या काळात बघत असेल तर आधुनिकीकरण असेल किंवा शहरीकरण असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड केली जाते. सगळीकडे जनजागृती केली जाते की झाडे लावा, झाडे जगवा. पण मोठ्या प्रमाणात झाडे लावली गेली तरी त्याची कितपत झाडे जगतात याच्याकडे कोणाचं लक्षच नाही. तर याकडे आपण कसं पाहता निसर्गरक्षक म्हणून? जर का तुम्हाला बदल हवेत तर तुम्ही त्या लेवलला असले पाहिजे. तुम्हाला निसर्ग वाचवायचा तर मी मुलांना आवाहन करेन, की त्यांनी फॉरेस्टच्या भरती द्या. फॉरेस्टमध्ये लागा. तिथनं तुम्ही निसर्ग वाचवू शकताय. तुम्ही वाईल्ड लाईफ वॉर्डनसाठी ट्राय करा. तुम्ही मंत्रिपदांसाठी प्रयत्न करा. वन मंत्री आपले असले पाहिजेत. अशा लोकेशनला जा, की जिथनं तुम्ही निसर्गाला वाचवू शकताय. मारुती चितमपल्लींचं नाव ऐकलं असेल. असे व्यक्ती तुम्ही बनू शकताय, की ज्याच्यानंतर तुमच्याकडे एक अथॉरिटी असेल, की तुम्ही काहीतरी असा निर्णय घ्याल ज्याच्यानंतर सरकारला पण तुमच्या पुढे झुकणार. तर आपण जर का विद्यार्थी म्हणून मागणी करतोय तर कदाचित आपल्या मागण्या पूर्ण नाही होणार. पण जर का तुम्ही स्वतः सत्तेमध्ये गेलात, तुम्ही स्वतः जर का त्या पोस्ट वरती गेलात जी पोस्ट न्याय देऊ शकते, तर कदाचित बदल होऊ शकतात. म्हणून मी सगळ्या युवकांना आवाहन करेल, की तुम्ही अशा जागेवरती पोहोचा जे निसर्गाला मदत करेल. तर मला असं विचारायचं की गावा ठिकाणी काही अपघात अशा प्रकारात असे असतील पण लोकांना त्याविषयी काही माहिती नसते. मग ते गिळतात किंवा एखादी शेळी असेल, गाय असेल अथवा माणसं सुद्धा कधी कधी गिळतात. तर लोक रागाने त्यांना असे तोडतात, तुकडे तुकडे करतात आणि आता ती घटना झाली एक महिला होती तिला गिळलं होतं. तर त्या लोकांनी अक्षरशः त्याला फाडलं. परंतु तुम्ही जसं म्हणालात की आताच्या ज्या तरुण पिढीने साप रक्षक व्हावं परंतु पकडण्यासाठी ते त्यांनी हात घालावा. परंतु जी ग्रामीण भागामध्ये त्याची माहिती दिली तर असे प्रकार घडणार नाही याबद्दल आपण काय म्हणतो? महाराष्ट्रामध्ये इंडियन रॉक पायथन नावाचा अजगर सापडतो. भारतीय अजगर. हा पायथन कमीत कमी 18 फुटापर्यंत वाढतो. मॅक्झिमम आणखी वाढू शकतोय आणि हा अजगर माणसाला गिळण्या इतका मोठा होत नाहीये, कारण की 18 फुटाचा अजगर माणसाला नाही गिळू शकत. याचं सोपं कारण आहे, की माणसांचे खांदे हे बाहेर निघलेले असतात. साप कधी शिकार गिळताना
ह्या व्हिडिओवरनं बऱ्याच लोकांचे वाद झाले होते. मी एक व्हिडिओ अपलोड केली होती अजगरासाठी. अजगर जर का एखाद्या माणसाला गिळतोय, कुठल्याही प्राण्याला गिळतोय, तर तो डोक्याकडनं गिळतो. आणि जर का डोक्याकडनं गिळायला घेतलं तर जे 4 पायाचे प्राणी असतात त्यांचे खांदे निमुळते असतात, त्याच्यामुळे त्यांना गिळणं सोपं जाते. पण जर का माणसाचे खांदे पाहिले तर डोक्यानंतर ते बाहेर निघलेले, त्याच्यामुळे त्यांना गिळणं कठीण आहे. तर एका जास्त हुशार व्यक्तीने असं विचारलं की जर का पायाकडनं गिळायला सुरुवात केली तर आता इथे साधं सोपं आहे का, जर का एखादा व्यक्ती मेलेला असेल तर त्याचे पाय सावधान पोझिशन मध्ये नसतील, एक उत्तरेला असेल तर एक दक्षिणेला असेल, मग अशा वेळेस त्याला पायाकडनं कसं काय गिळता येईल? म्हणून निसर्गातला कुठलाही साप मोस्ट प्रोबॅबली जास्तीत जास्त करून डोक्याकडनं प्राण्याला गिळण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामध्ये माणसाला गिळणं कठीण आहे. म्हणून अजगर माणसाला तर गिळू शकत नाहीये. पण आता इथे दुसरी गोष्ट येते की एक जर का खूपच मोठ्या आकाराचा अजगर असेल तर तो गिळू शकतो. तर मग इथे दुसरा प्रश्न असा येतो की रॉक पायथन सोडून महाराष्ट्रामध्ये दुसरा अजगर नाहीये, पण दुसरे 2 पायथन आहेत जे आपल्या भारतामध्ये सापडतात. आणि इथेच वाद झाला होता की महाराष्ट्र भारतामध्ये नाहीये, असे लोकांनी प्रश्न विचारले होते. पण तो जो अजगराचा प्रकार आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर भेटतोय, भारतातल्या इतर राज्यांमध्ये. रेटिक्युलेटेड पायथन म्हणून आहे. आणि हा पायथन जो आहे तो माणसाला गिळू शकतो, कारण की याची साईज खूप मोठी होते. आणि कदाचित तुम्ही जे उल्लेख केलेला असेल तो रेटिक्युलेटेड पायथन असू शकतो, कारण की या पायथनचा आकार खूप मोठा आहे. आणि या अजगराकडे ती कॅपॅसिटी आहे का तो माणसाला गिळू शकतो. आणि बर्मीज पायथन म्हणून आहे, तो समजा माणसाला गिळण्याची एवढी कॅपॅसिटी ठेवत नाहीये. पण महाराष्ट्रामधला असा अजगर नाहीये जो माणसाला गिळेल. हा, एखादा लहान बाळ असेल तर कदाचित धोका असू शकतो, पण अजगर मानवी वस्तीकडे कमी येणं प्रेफर करतो. आणि त्यांच्या शिकारीमध्ये मानव नावाचा प्राणी नाही. माणूस हा एवढा विचित्र प्राणी आहे की बहुतेक सगळे प्राणी त्याला घाबरून लांबच राहतात. अजगर सुद्धा त्यांच्यापासून लांबच राहत आहेत. आणि शेवटचं मला सांगायला आवडेल की जरी कुठलाही अजगर माणसाला गिळत नसला तरी एक छोट्यातला छोटा अजगर माणसाला मारण्याची क्षमता ठेवतो. म्हणून मी सांगेल की आम्ही स्वतः अजगर पकडताना कधी एकटे जात नाहीयेत, जोडीला 2 मित्र घेऊनच जातो. कारण की जरी त्याने मला गिळलं नाही तरी त्याच्याकडे एवढी कॅपॅसिटी आहे की तो मला अलगद मारू शकतो. म्हणून एवढं लक्षात घ्या की अजगर माणसाला गिळणार नाहीये, कारण मी सांगितलं खांदे, त्याचा शिकार माणूस नाहीये, पण मारण्याची कॅपॅसिटी ठेवतो, म्हणून लांब राहायचंय. आणि जगामध्ये अजगराचे असे प्रकार आहेत जे माणसांना गिळू शकतात, पण ते खूप रेअर होतंय. आणि अशा व्हिडिओ जर का तुमच्या समोर आल्या तर कदाचित आता नवीन आलेला AI फीचर त्याच्यामध्ये वाटा घेऊ शकतो की त्याने कदाचित मिसगाईड करायचं घेतलेलं आहे, कारण की अशा व्हिडिओ जास्त येत आहेत. पण हे एक मिथ्सच असेल. अजूनपर्यंत मला तरी नाही वाटत की तुमच्या गावामध्ये कोणाला ते अजगराने गिळलेलं आहे. जर का तुम्ही ह्या कुठल्याही कोपऱ्यातनं ही व्हिडिओ पाहत असाल तर फक्त एक स्टेटमेंट द्या की तुमच्या गावात कधी अजगराने माणसाला गिळलेलं आहे का? तर उत्तर नाही असणार. तर मला असा प्रश्न आहे, साप चावल्यावर स्मेल होतो. जे म्हणतात की आम्ही सापांना स्मेल करून ओळखू शकतो की येथे कोणता साप आहे, किंवा अशी पण लोक स्टेटमेंट देतात की साप चावल्यानंतर स्मेल घेऊन सांगता येईल की कुठला साप चावलेला आहे ते. आता जर का असं असतं तर मग लोक 400-500 रुपये घालून BT-CT टेस्ट करतात की कुठलं साप चावलंय हे आपल्याला कळता यायला पाहिजे. विज्ञानानुसार बघायचं घेतलं तर असं कठीण आहे, अशक्यच आहे की स्मेल वरनं सांगता येईल. कारण की साप चावल्यानंतर तिथे कुठे स्मेल ते सोडत नाही. जर का एखादा फेरोमोन जर का तो सोडत असता तर कदाचित एखादा रिसर्च पेपर सांगू शकत असता की तो कुठल्या सापाचा फेरोमोन आहे. पण बाईट झाल्यानंतर किंवा तिथे फिरत असलेल्या सापाचं स्मेल घेऊन सांगणं हे बरोबर नाहीये. आणि जर का कोणाला तरी असं वाटतंय तर याच्यावरती दावे नसायला पाहिजेत, याच्यावरती एक रिसर्च पेपर असला पाहिजे, त्याच्यानंतर आपणही येथे एक्सेप्ट करू शकतोय. पण सध्याच्या घडीला ही एक मिथ्स असेल, हे एक गैरसमज असेल, ही एक अंधश्रद्धा असेल. प्रेग्नेंट मुलगीला सापाने पाहिल्यावर साप आणलं असतं यावर तुमचे मत? तर कॉमन सेन्स सांगूया आधी आपण. वर्ल्ड वाईड दररोज एका दिवसाला 4 लाख मुलं जन्माला येतात. म्हणजे एक वेळेस 4 लाख महिला प्रेग्नेंट असतील. प्रेग्नेन्सीचा तुम्हाला रेशो माहिती आहे की 9 महिने 9 दिवस महिला प्रेग्नेंट असते. मग जर का असं पाहायला घेतलं तर रोज कोणीतरी एक महिला प्रेग्नेंट असणार आहे. आणि मग या हिशोबामध्ये रोज साप आंधळे व्हायला पाहिजे होते, एकही सापाला दिसायला पाहिजे नव्हतं, कारण की एवढी लोक जन्म घेत आहेत. तुम्ही जर का बर्थ रेशो पाहिला असेल तर तुम्हाला सोपं समजून जाईल. मग या हिशोबामध्ये कुठल्याच सापाला दिसायला पाहिजे नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, आपण आधीच बोललो की सापांचे विजन पण कमी आहेत. मग लोकांमध्ये हा समज काय तयार झाला की एखाद्या महिलेला पाहिल्यानंतर साप आंधळा होत असेल तर साप जेव्हा कात काढत असतात, स्केल काढली, यावेळेस त्यांच्या अंगावरची जी कात असते, डोळ्याचा भाग त्यांचा निळा झालेला असतो. आणि कदाचित एखाद्या महिलेने प्रेग्नेन्सी मध्ये तो साप पाहिला असेल आणि मग लोकांमध्ये तयार झाला असेल की एखादा
सापाने प्रेग्नेंट महिलेला पाहिलं म्हणून तो आंधळा झालेला आहे. तर असं रियालिटीशी काही संबंध नाहीये. अगेन तेच येतंय, कम्युनिकेशन बॅरियर्स, कम्युनिकेशन गॅप. एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे येताना काहीतरी बदल झालेला आहे. सापांना विजन कमीच आहेत आणि असे जर का प्रेग्नेंट महिलांना पाहत असते तर सगळेच आंधळेच असते. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्याशी संवाद साधण्यासाठी दिला. पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद. तुमचं पण धन्यवाद.